वाटला इकडे ऐका महिमा आवडीची बोरे खाई बिल्लेटेचे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला ऐका महिमा आवडीची बोरे खाई बिल्लेटेचे देव प्रेमाचा हाची दुष्काळ पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडीचे थोर प्रेमाचा भुकेला हाजी दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडीचे देव प्रेमाचा हाची दुष्काळ नमने उच्चिष्ट तवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे उच्चिष्ट थोडे म्हणे भक्ती पुढे नमने उच्चिष्ट तवा जोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला भक्ती पुढे थोर प्रेमाचा हाची दुष्काळ सर्वांनी एक हाताने सर्वांनी हा एक हरी विठोबार कुमार घ्या पावली का हा हरी जय जय विठोबार टीची अथवा भिल्लिनीची थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे स्वर लावून ठेवा एक कोणीतरी पोहे सुदाम देवाचे खिशात लावला तरी चालेल फक्त थोडा हा बस तेवढ्याच आवाज पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला लोकाविरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया श्री ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्म मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्वेरु संपाद ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं बसलेल्या सर्वांनी माझ्यासोबत एक श्लोक म्हणायचा आहे सर्वांनी बसलेल्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर तस्मै बस याच्या पुढचं म्हणू नका नाही तर आमचं काम पडणार नाही जय जय श्री राधारमण जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर
जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहि दीजिए श्री वृंदावन को वास। अपरंपार है मॉनिटर द्या शक्ति तेहारी, अपरंपार है शक्ती तेहारी। बाहेरचा इको लांबता द्या असा लांबता बाहेरचा, आतला नसला तरी चालेल। अपरंपार है शक्ती तेहारी, तुम पर रीझे अवध बिहारी, तुम पर रीझे अवध बिहारी। राम भक्त मोहे शरण में लीजे, कर दुखों से पार पवन सुत बिनती। हे दुख भजन मारुति न टळ, हे दुख भजन मारुति न जन, सुनला मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार। हे विठ्ठल बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज। ऐका महिमावडीची, ऐका महिमावडीची, बोरे खाई बिल्लिटीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। राहू द्या ना चालू, काय नाही होणार ते कसं निसर्ग त्याचा स्वर बदलेल त्याला मी काही करू शकत नाही बरं, फक्त स्वर चालू राहू द्या म्हणजे मग ते आपलं लक्षात राहील। पहिले नैसर्गिक स्वर असायचा, आता आलं हे यंत्र। ऐका महिमावडीची, बोरे खाई भिल्लिटीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक कारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम परंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञानसिंधू ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्यराग्रसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तद्वत ज्यांच्या येण्याने संपूर्ण पंचक्रोशीला परमपवित्रता प्राप्त झाली त्या मधुराद्वैती कोटीतील उच्च साधू आदिशक्ती ब्रह्मचित्कला जगत्रय जननी योगिनी स्वरूप असणारी जगन्माता आदिशक्ती मुक्ताबाई तद्वत ज्यांच्या येण्याने संपूर्ण प्रांताला विदर्भ प्रांताला पंढरपुरत्व प्राप्त झालं ते मधुराद्वैती कोटीतील उच्च सात्विक वितरागवलीय संत समर्थ सद्गुरू श्री संत गजानन बाबा आदी करून पंचक्रोशीतील सर्व भगवद अनुरागी महान वैष्णवांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून उपस्थित असणाऱ्या सर्व वारकरी महान वैष्णवांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करून त्यामध्ये विशेषतः ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथेचा रसपान करत आहात श्री अनंत विभूषित 1800 सद्गुरू स्वामी सुदर्शनाचार्यजी महाराज डभोई गुजरात बाबांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून उपस्थित असणाऱ्या मृदंग सम्राट मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आदरणीय मुकेश महाराज आहेत आदरणीय ज्यांनी सुंदर पुढे चाल गायली ते हरिभक्तपरायण उमेश महाराज आहेत ज्यांनी मागे चाल गायली ते आदरणीय
उमाकांत महाराज आहेत. इकडून ज्यांनी चाल गायली ते पत्रिकेवर असतं पण इथं लिहिलं नाही म्हणून. आदरणीय हरिभक्तपरायण प्रमोद महाराज आहेत. असं सगळ्यांच्या चरणावर ही बाल वारकरी आहेत, विनेकरी बाबा आहेत. म्या बी आजच लावल्या. अत्यंत सुशोभित असणारे दोन्ही चोपदार बरं का महाराज, फार सुंदर चोपदार आहेत. एकदा या सर्व वारकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या. पहिला दिवस आहे आज, त्यांचं स्वागत करू. माझं केलं तरी केलं नाही तरी चालेल, कारण मी एक तुमच्यातलाच आहे या गृहीप्रमाणे. पहिल्या दिवशी कीर्तनकार कोणता पाहिजे, काहीतरी धकून घ्यायचं आहे म्हणून पहिल्या दिवशी कीर्तनकार पाहिजे. मला आदरणीय जीवन महाराज म्हणजे सरांचा फोन आला. सर म्हटले तुम्हाला कीर्तन करायचं आहे. म्हटलं सर सगळ्या तारखेला पहिलाच दिवस आता खाली आहे तुम्ही. मग म्हटले सर पहिलाच दिवस घेता. म्हटलं घेतो. मला पहिल्या दिवसाचं कीर्तन सर फार आवडतं. कोण्या कीर्तनकाराला आवडू नये ना आवडू नये मला माहिती नाही, पण पहिल्या दिवशी कीर्तनकाराचे किती फायदे आहेत महाराज. फायदे सांगतो. फायदा क्रमांक 1, पहिल्या दिवशी कीर्तनकारांचे एवढे फायदे आहेत की वाजवणाऱ्याचे हात थकलेले नसतात. वाजवणारा तयार असतो, थकलेला नसतो. आता इथून पुढे थकत जाणार आहे. दुसरा कीर्तनकाराचा फायदा की गाणाऱ्यांचे गळे बसलेले नसतात. असं म्हणूनही त्यांनी की रात्रीला जागर झाला गाणाऱ्यांचे गळे तयार असतात. दुसरा फायदा. आणि तिसरा आणि महत्त्वाचा फायदा, इको बंद करा बोलताना. तिसरा आणि महत्त्वाचा फायदा, कीर्तन कसंही झालं तरी पहिला दिवस होता म्हणून बाजूला व्हायचं आणि घरी निघून जायचं, संपला विषय. विठाला आता जास्त वेळ घेतला. आदरणीय सरांमुळे आणि या सर्व कमिटीमुळे मला प्राप्त झालेली कीर्तन सेवा तथा भजनी मंडळ सगळ्यांच्या सहकार्याने प्राप्त झालेली ही मला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबाऱ्यांचा आहे. मला माहिती आहे पहिल्या दिवशी नाम परभंग गावाय सर, मला जरूर माहिती आहे. पण रामप्रभूंची ज्यावेळेसपासून मूर्ती स्थापना झाली त्या प्रभू रामचंद्रांचं काहीतरी वर्णन करणारा अपवाद म्हणून अभंग मी वर्षभर निवडणार आहे. हा संकल्प असल्यामुळे आज त्या प्रभू रामाच्या प्रेमाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. ऐका महिमा आवडीची बोरे खाई भिल्लिटीची. त्या प्रभू रामाचं वर्णन करायचं आहे की जो थोर प्रेमाचा भुकेला. प्रेमाची भूक ज्या परमात्म्याला आहे त्या प्रेमाचं वर्णन मला आजच्या अभंगामधून करायचं आहे. मी असं म्हणेल की जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामधून फक्त निव्वळ प्रेम सांगतात. प्रेम सांगतात या एका शब्दावरून चिंतनाला प्रारंभ करतो. कारण सध्या जगाला प्रेम सांगण्याची नितांत गरज आहे. कारण या जगाला प्रेम कशाला म्हणतात हे कळत नाही. हे जग कशालाही प्रेम म्हणतं. आता हा विषय माझ्या वयाला शोभत नाही, मला माहिती आहे, हे माहिती आहे. माझं वय कमी पडतं या विषयावर बोलायला. पण तरी सुद्धा हा समाज, ही लोक, हे जग प्रेम कशाला म्हणतं ते ऐका. भोंगे उलट लावले गो. बिल्डिंग बोले वापिस येतात ते नाही का. आता बिल्डिंगा पाळा उद्या. माझी भाषा कळते का आपल्याला. मी पक्का विदर्भातलाच आहे सर. आणि मला माहीत आहे आम्ही ते आळंदीला 10-10, 12-12 वर्ष राहिलो म्हणून अशी संयुक्तिक भाषा येते. नाही तर आमचं असंच होतं, काव्य लगा मले तुले असंच होतं सगळं. म्हणजे आम्ही आळंदीला गेलो आणि भाषेचं माहेरघर आहे पुणे म्हणून ती भाषा आमच्या बोलण्यात येते आता. नाही तर आमचं असंच होतं, ए गण्या अरे गंप्या असंच होतं सगळं. गावातलं साधं पोरगं, आम्ही तरी 12-12, 14-14 वर्ष राहिलो. गावातलं साधं पोरगं जर 2 महिने पुण्यात कंपनीत कामाला गेलं, 2 महिने महाराज, 2 महिन्यात भाषा बदलत नाही. पण 2 महिन्यात जर कंपनीत कामाला गेलं आणि ते जर गावाकडे आलं तर ते साधं बोलत नाही महाराज. मग तुम्ही काय म्हणाल पूर्णाचं बोलते का. साधं बोलत नाही, ठाक टाकायचं चला बरं, चाट. गावाकडे आलं की ते असं साधं बोलत नाही. 2 महिन्यात काही भाषा बदलत नाही. पण ते गावाकडे आल्यानंतर म्हणते मल्ला तुल्ला, काय मल्ला तुल्ला. मग ते गावातले पोरं म्हणतात हा कामातून गेला. असंच होते. ते शुद्ध बोलायचं आपल्याकडे जास्त प्रयत्न करू नये. साधी आपली भाषा जी आहे तीच भाषा बोलायची. आणि त्यातल्या त्यात तुमच्या बोदवडच्या आणि आमच्या तिकडच्या अमरावती नागपूर साईडच्या भाषेत लय फरक आहे बा. तुमच्याकडच्या भाषेचं एक बारकाव्याने परिशीलन केलं. तुमच्याकडे खायच्या डाळीला डाळ कधीच म्हणत नाही. काय म्हणतात डाय. पोळीला पोळी म्हणत नाहीत, पोळी. गुळाला गुळ म्हणत नाहीत, गुई. इळाला इळा म्हणत नाहीत, इवा.
आहे ना, असंच आहे ना, खोटं बोलतो का? बऱ्याच वेळेस कीर्तनाला आलो, एखाद्या आईला म्हटलं, आई काय करू महाराज खाण्याकरता? आई मला डाळ पोळी गुळ फार आवडते. आहे ना महाराज, डाळ पोळी गुळी. मूळ भाषा, आपली भाषा आपण जपली पाहिजे. मी काय म्हणतो, जगातली कुठलीही भाषा गावंढळ नाही, ती त्या प्रांताची मातृभाषा आहे. जगातली कुठलीही भाषा गावंढळ. आता काय आहे, ज्या जुन्या म्हाताऱ्या नऊवारी नेसणाऱ्या स्त्रिया होत्या ना, माता माऊल्या, त्या आपली भाषा फार गोड बोलायच्या जुन्या. आता तरी बदल झाला, पण ते कोणी नातू आला की त्याच्या गालावरून हात फिरवायचा, म्हणा आला का बा, ये मा ये, काय करू मातासाठी, कळण्याची भाकर करू, असं म्हणायच्या. आता तर भाषाच बदलली. काय बोलतात आताच्या पोरी, आपली भाषा नाहीत बोलत. 12वीचे पेपर 3 वेळेस देते, पण लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का? 12वीचे किती वेळेस, त्यातल्या त्यात मराठीच निघत नाही. पण लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का? काय बोलते हो. आता काही कीर्तनच सांगू, काय बोलते, मलाणा मलाणा फार कामे आहेत, मलाणा फार कामे आहेत. बरं, बोलता बोलता पितळ उघडं पडते, मलावून मलेवर येतेच. बोलता बोलता पितळ कसं उघडं पडते? मलाणा फार कामे आहेत सुमन, मी घरी जाते, आराम करते. मलाणा सकाळी ना फार कामे आहेत. पितळ कसं उघडं पडते? मलाणा सकाळी ना 9 वाजता उठून शेतामध्ये जायचं आहे आणि 11 वाजता वावरातून घरी यायचं आहे. तुला जर वावरातूनच घरी यायचं होतं तर शेतात जायचा कुठं ना, काहून केला बिचाऱ्या? विनाकारण शुद्ध बोलायचं फॅड आला. पण मी म्हणतो, आपली भाषा गावंढळ नाही. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्या 56 भाषा सांगितल्या, त्या गुजराती, कानडी, मराठी. सर, मी विदर्भाचा पुत्र म्हणून अभिमानाने सांगेल, 2018 साली आळंदीमध्ये राज्यस्तरीय कीर्तन स्पर्धा महोत्सव झाला. 3,500 कीर्तनकार होते. त्या 3,500 कीर्तनकारापैकी पहिला येण्याचा मान या विदर्भातल्या लेकराला मिळाला. त्यावेळेस सिद्धांत पटवून दिला. ज्यावेळेस आळंदीमध्ये आम्ही कीर्तनाला उभं राहिलो, बरीच लोक आमच्या भाषेला हिणवायचे, पण त्यावेळेस पटवून दिलं. ज्ञानोबारांनी लिहिलेल्या मराठी, ज्ञानोबारांनी 56 भाषा ज्या ज्ञानेश्वरीत वापरल्या, त्या विद्वानांचं मत आहे तेलुगू, कर्नाटकी, बिहारी, कानडी, गुजराती यासारख्या आहेत. पण आम्ही प्रमाणासहित सांगितलं, भाषा जर दर 12 किलोमीटरला बदलते तर ज्ञानेश्वरीतल्या 56 भाषा या मराठीतल्याच स्फोट भाषा 56 आहेत. कशा? प्रमाणासहित सांगतो. संतांची प्रमाण आहेत. केलीसे मराठी गीतादेवी, गीतादेवी मराठी केली. आणि ज्ञानोबाराय सुद्धा स्वतः लिहितात, तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी या शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. माझ्या निवृत्तीनाथांनी संस्कृत रूपी तीर तोडून त्यावर मराठी रूपी सुंदर घाट बांधण्याचं काम केलं असेल तर बाकीच्या भाषा आलाच कुठून? मग विदर्भातली भाषा आहे का याचं चिंतन बारीक केलं तर विदर्भातली भाषा आपल्याला तिकडे पाहायला मिळते. बरं का, थोडे आहेच विदर्भाच्या जवळच, विदर्भातली भाषा पाहायला मिळते. कुठे पाहायला मिळते? मी शोध घेतला. यजुर्वेद, याचं नाव यजुर्वेद आहे. मी सगळ्यांचं नाव ओळखतो इथे, क्योंकि मैं बागेश्वर धामवाला हो. मला सगळ्यांची नावं येतात बरं का. तुमचीच का विचारली? जरा तुमचा अभ्यास वरचा आहे हो. यजुर्वेद तो पक्का बोधवडमधला आहे असं गृहीत धर. हा पक्का. यांना विचारतो, पोरो समजून चला, हा माईक तुम्ही घरून आणला, विदर्भातली भाषा कुठे आहे? मी म्हणलं, का रे पोरो, हा माईक घरून कोणा आणला रे? तुम्ही काय म्हणसाल? काय म्हणाल? काय म्हणाल? बोधवडचं जर ओरिजिनल बन्नी बीटीचं बेनं असेल तर काय म्हणाल? काय म्हणाल? ओ महाराज, म्या आणला ना म्या, असं म्हण. हा म्या शब्द विदर्भाची ओळख आहे. संतांच्या मुखात आपली भाषा आली तर भाषा पवित्र होते. ज्ञानोबारे सुंदर लिहितात, इकू द्या. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या लविल्या
जो जगाते चाळिता. ज्यावेळेस संतांच्या मुखात भाषा येते त्यावेळेस पवित्र भाषा होते. भाषेवरून निघाला विषय. मी कुठेही भटकतो. विठाल माफ करा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराई या अभंगामधून प्रेमाचं वर्णन करतात, प्रेम सांगतात. जगाला प्रेम सांगण्याची नितांत गरज आहे. कारण का या समाजाला, या जगाला, या लोकांना प्रेम कशाला म्हणावं साहेब कळालं नाही. हे जग प्रेम कशाला म्हणतं सांगू. आता हा विषय माझ्या वयाला शोभत नाही मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी त्याला अत्यंत हळुवारतेने स्पर्श करतो, बिभत्सपणा येऊ देत नाही. हा समाज प्रेम कशाला म्हणतो. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर जग त्याला प्रेम म्हणतं. परत आहे का, तुम्ही जर एखाद्या मुलीचे आईवडील असाल, मुलाचे आईवडील असाल तर माझे शब्द जरा कान उंच करू नये का. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी एकत्र आली तर जग त्याला प्रेम म्हणतं. वयामध्ये कमी जास्तपणा असेल, पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेमच मानायला तयार नाही. कारण का 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना साहेब, तर 10 ते 12 महिन्या अगोदर घडलेली घटना आजही माझ्यासारख्या धर्मवेड्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर सतत रात्रभर गिरट्या घालते, रात्रभर झोप लागू देत नाही. तुम्ही म्हणाल कोणती घटना आहे का. 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना सर, तर 10 ते 12 महिन्या अगोदर घडलेली घटना. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा, मी धर्म सांगायला आलो नाही, मी प्रेम सांगतोय, प्रेम. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक एक तुकडा काढून जंगलामध्ये डोंगरातील हिंस पशूंना खाण्यासाठी टाकण्यात आला. म्हणून आजही मला प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा हा आंधळा समाज त्याला प्रेम म्हणत असेल तर या जगाला आजपर्यंत प्रेम कळालं नाही. या जगाला प्रेम कळालं नाही. म्हणून कधी कधी संतांचं प्रेम ऐकलं पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला विठ्ठल, संतांचं प्रेम ऐकलं पाहिजे. आता आजकाल तर लोक कशालाही प्रेम म्हणतात हो. ते एकमेकाला भेटले ना, हे लवाड लोक, एका विशिष्ट व्यासपीठावरचे लोक. आता ते कोणतं व्यासपीठ मला विचारू नका बुवा, आता त्याला टी व्हीवर सगळं वळण आलंय. एकमेकाला लबाड लोक भेटले ना की म्हणतात आमचं तुमच्यावर प्रेम आहे, असं हातच जोडतात. ते इंदुरीकरांचं एक सुंदर वाक्य आहे, मला फार भावतं ते वाक्य. सांगू का, बोलू याच पाकिटात सांगू, तेवढं क्लिअर करा जरा. ते इंदुरीकरांचं एक सुंदर वाक्य आहे. इंदुरीकर म्हणतात जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. फार सुंदर वाक्य आहे होते. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची, आताची लोक तोंडावर गोड बोलतात. काय प्रेमाची नाटकं करणारी लोक आली महाराज. वर्तमान जी लोक आपली स्तुती करतात आणि तोंडावर आपल्या चांगलं बोलतात तीच लोक आपल्यासाठी जास्त घातक असतात. म्हणून कदाचित पु ल देशपांडे बोलून गेले. पु ल देशपांडे पुलं म्हणायचे. एखादा व्यक्ती म्हणेल की आमचं तुमच्यावर प्रेम आहे, समजून जावं हा माणूस महान नाटकी आहे. जास्त तोंडावर बोलणारी गोड लोकच आपल्यासाठी घातक असतात, कारण गोड वस्तूपासूनच माणसाला शुगर, साखरा नावाचा रोग होत असतो. चला आता तिकडे जात नाही. आमच्या जगातला ही लोक तोंडावर किती गोड बोलतात आमच्या एवढा अनुभव तर जगात कोणाला नाही. कारण दररोज गाडीच्या खाली उतरलो, आता हे आपलंच गाव आहे काय अडचण नाही, आज रेल्वेच्या खाली उतरलो, दररोज गाडीच्या खाली उतरलो की ते 2-3 बहादर बाबा बाबा ते प्रेमाचं नाटक या बाबा 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 हातच जोडतात लोक आम्हाला बघितलं की बाबा बाबा बाबा. ते बेगडी प्रेम असतं बरं, ते वरून दिसते. या जगात कोणाचं प्रेम कोणावर नाही आहे. मी नाही, राष्ट्रीय प्रवक्ते रामायणाचार्य श्री गुरु मुरारी बापू लिहितात सर, मला एवढं पद भावतं ना ते. या जगात कोणाचंच प्रेम कोणावर नाही. ए बाबा, कोई किसी का नहीं रे झूठे,
किसी का नहीं रे झूठे झूठे नाते हैं नातों का क्या कसम वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या होगा मसीहा होगा मसीहा सामने तेरे फिर भी तू ना बच पाएगा तेरा अपना तेरा अपना खून आखिर तुझको आग लगाएगा कोणी सत्तेच्या हवेत कोणी संपत्तीच्या हवेत कोणी ज्ञानाच्या हवेत कोणी कलेच्या हवेत हवेत उडणाऱ्यांना तो कवी सांगतो हे बाबा आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा कसम वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या ही जगह है ना सुख में तेरे साथ चले और दुख में सब मुंह मोड़ेंगे माझ्या भाषेत सांगू दुख में सब रिटर्न गिर टाकेंगे दुनिया वाले तेरा बनकर तेरा ही दिल तोडेंगे मला यातलं भावलेलं शेवटचं वाक्य साहेब ही लोक देवाला सोडत नाहीत तिथं तुम्हा आम्हाला कुठून सोडतील ज्याला अंतकरण असेल त्याला माझं वाक्य कळेल देते हैं भगवान को धोखा इंसान को क्या छोड़ेंगे कसम वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या आणि आपले संत सांगतात या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाही बाबा नाही रे काल दुसरा राग येत नाही हो तू 41 मागतो कशाची तेवढं तो का चिंतन आहे का काय आहे शिवरंजनी राग नमनापासून ते भैरवी पर्यंत शिवरंजनी अरे राग तर सोड दुसरा आता आजचं टोटल पाहिजे सर किती होते किती राग होता आता नाही रे नाही कुणाचे कुणी जय हो दासकरी नाही रे नाही कुणाचे कुणी वा नाही रे नाही कुणाचे कुणी हो नाही रे आपली तुमची आमची जमीन किती आहे साहेब सांगू का हे मागे जे लोक लागतात ना मोहळासारखे तुमची आमची जमीन किती आहे लय असला तर मला नाही वाटत बोदवडचा शेतकरी 50 एकराच्या आतच आहे ज्या सिकंदर राजाने संपूर्ण जग जिंकलं त्याची काय अवस्था आहे
सिकंदर राजा सांगतो, ते एक सुंदर पद रेखाटलंय कोणीतरी, मला माहित नाही, पण वैराग्य उत्पन्न करणारं पद आहे. कहता था सिकंदर के हौसले बुलंदे थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. कहता था सिकंदर के हौसले बुलंदे थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. जैसी करनी वैसी भरनी, आज किया कल पाएगा. आज जवानी पर इतराने वाले बाद में धोखा खाएगा. चढता सूरज धीरे धीरे. राहू दे, कवालीची तारीख देतील आपल्याला. विठाला विठाला काही खरंच नाही, लोकांनी ज्या ऐकलं युट्यूबवर त्याचीच तारीख देत बसले. आता नका 2 मिनिटाची क्लिप ऐकतात आणि कीर्तनकार बोलवतात, त्याच्याने ते जर मोठं पण हे होतून असू द्या. जगाच्या पाठीवर कोणाचंही प्रेम कोणावर नाही. काय आहे, माझे गुरुजी ज्यांच्याकडे मी शिकलो ते वारकरी संप्रदायाचं वैभव गुरुवर्य संतवीर धर्माचार्य बंडातात्या महाराज कराडकर गुरुजी. माझे गुरुजी नेहमी म्हणतात, प्रेम म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर नातं येतं. बोला बोला. आईचं नाही बाईचं म्हणा, थांबा थोडा दिवस. हां आईचं नातं येतं का? घरात आला की तर म्हणतो, अगं चंपा, अरे माफ करा, कधी नाव निघून जातं. कुठं आहेस? आई नाही निघत, बाई येईपर्यंतच आई. प्रेम म्हटलं की गुरुजी म्हणतात पहिल्यांदा नातं समोर येतं पत्नीचं. पण एक सांगू, ज्या परंपरेचं रक्त माझ्या अंगात आहे, ती बीड जिल्ह्यातील भगवानगड म्हणजे भगवान बाबाची परंपरा, त्या परंपरेचे महंत माझे गुरुजी महंत नामदेवजी शास्त्री बाबा नेहमी सांगतात, काही लोकांच्या वैराग्याला कारणच व्यवहारातल्या काही लोकांचं प्रेम ठरलंय. त्यासाठी गुरुवर्य महाराज एक सुंदर उदाहरण देतात. कीर्तन म्हणजे फार कोलाहल, कीर्तन म्हणजे फार ओरडणे, यालाच कीर्तन म्हणत नाहीत. कीर्तन म्हणजे तुमच्या अंतकरणातील विचार सौम्य भाषेत लोकांसमोर मांडणे, त्यांच्या अंतकरणापर्यंत पोहोचवणे, याला कीर्तन म्हणतात. सध्या आता कीर्तन आवेशात सुरू आहे, आता मला तिकडे जायचं नाही. चला, वैराग्य निर्माण करतं कधी एवढं प्रेम आपण एखाद्या व्यक्तीवर निर्माण करतो की त्या व्यक्तीविषयी आपल्याला वैराग्य निर्माण होतं. शास्त्रीजींनी एक राजा सांगितला, त्या राजाचं नाव आहे भर्तृहरी राजा. भर्तृहरी राजा तसा लुप्त पावलेला राजा होता. त्याचं नीतिशतक नावाचा ग्रंथ गुरुवर्य महंत शास्त्रीजींनी त्या महाराष्ट्राला कळवून दिला. ते म्हणतात, भर्तृहरी नावाच्या राज्यामध्ये एक भांडे घासणारी स्त्री आहे. त्या भांडे घासणाऱ्या स्त्रीला एका महात्म्याने फळ दिलं. त्या महात्म्याने एक फळ दिलं. सेवेकरता तृप्त होऊन त्या महात्म्याने फळ दिलं. हे फळ घे. म्हणे, बाबा हे फळ कशासाठी? हे फळ तू ग्रहण कर, हे फळ खा. हे फळ जर तू खाल्लं तर तू अमर होशील. तिने ते फळ घेतलं, महात्म्याचं दर्शन करून निघून आली. त्या फळाकडे ती भांडे घासणारी स्त्री, जी भर्तृहरीच्या राज्यामध्ये दासीचं भांडे घासण्याचं काम करते, तिच्या हातामध्ये फळ आहे आणि ती फळाकडे पाहते आणि विचार करते, हे फळ जर आपण खाल्लं आणि आपण जर अमर झालो तर काय करायचं अमर होऊन? आपली परिस्थिती तर बदलणार नाही ना या फळाने. आयुष्य वाढेल पण परिस्थिती बदलणार नाही. मग काही आयुष्यच भांडे घासण्यासाठी जिवंत राहायचं का? हे फळ खाऊन आपण जिवंत राहू, पण भांडे तर कायम घासायचे आहेत. काय करायचं म्हणे? भांडे घासण्यासाठी जिवंत राहायचं का? नाही. मग तिच्या डोक्यात विचार आला, हा जन्म आपल्याला लवकर संपवायचा आहे, पण या फळाचा जो योग्य अधिकारी आहे, ज्याला या फळाची गरज आहे, त्याला हे फळ दिलं पाहिजे. मग कोणाला दिलं पाहिजे? मग तिच्या डोक्यात विचार आला की आपल्या राज्याचा राजा भर्तृहरी राजा नीतीसंपन्न, प्रजेचं कल्याण करणारा राजा आहे. म्हणून तिच्या डोक्यात विचार आला, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. लाख लोक मेले तरी चालतील पण लाखाचं कल्याण करणारा जगला पाहिजे. बरं का? खरं तर त्या आरक्षणापासून माझा काही फायदा नाही, पण तरीसुद्धा मी वाक्य बोलतो. मराठा समाजाला माझं सांगणं आहे, लाख मेले तरी चालतील पण मनोज जरांगे साहेब जगले पाहिजे. बरं, मी कोणा पक्षाचाही नाही आणि मला त्यापासून काही फायदाही नाही. पण आता त्या आरक्षणाचा विषय काय, तेवढा राजकीय विषय मलाही माहित नाही महाराज. पण एखादा व्यक्ती जर प्राण द्यायला तयार असेल समाजासाठी, तर तो व्यक्ती त्या समाजाने जपला पाहिजे. मग तो कोण्याही समाजाचा असो.
15-15, 20-20 दिवस उपवाशी राहणारा व्यक्ती समाजासाठी असेल तर समाजाने त्या व्यक्तीला जपला पाहिजे. महाराज, या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, ज्या संतांनी या महाराष्ट्रासाठी आपली प्राण दिलीत ते संत हयात असताना या महाराष्ट्राला कळाले नाही. या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. या महाराष्ट्रामध्ये संत असो, समाजसेवक असो, थोर पुरुष असो, या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. इथं पहिल्यांदा यांना मातीत गडावं लागतं स्वतःला, तेव्हा कुठं यांची किंमत कळते. हयात असताना कळत नाहीत. चला, मला तिकडे जायचं नाही. तिने विचार केला, म्हणे हे फळ आहे, म्हणे आता हे फळ कोणाला दिलं पाहिजे. मग तिच्या डोक्यात विचार आला, राजाला दिलं पाहिजे, माझा राजा चांगला आहे. मग तिने ते फळ भर्तृहरी राजाला नेऊन दिलं आणि सांगितलं, राजेसाहेब हे फळ तुम्ही खा, हे फळ खाल्ल्यानंतर तुम्ही अमर व्हाल. राजाने फळ घेतलं, भांडे घासणारी निघून गेली, राजाच्या हातात फळ आहे. राजाच्या फळाकडे पाहतून राजा विचार करतो, हे फळ जर मी खाल्लं तर मी अमर होईल, पण काय करू, माझ्या सुखाचा विषय राणी आहे, म्हणजे मी ज्याच्यावर जास्त प्रेम करतो ती राणी आहे. मी जगलो आणि राणीच जर जिवंत राहिली नाही तर मी कोणाच्या सुखाच्या आधाराने, प्रेमाच्या आधाराने जीवन जगू? नाही नाही नाही, राणी जगली पाहिजे. म्हणून राजाने ते फळ राणीला दिलं. सांगितलं, राणीसाहेब हे फळ तुम्ही खा, हे फळ खाल्ल्यानंतर तुम्ही अमर व्हाल. पण गंमत याच्याही पुढे, फार सुंदर कथा आहे. गंमत याच्या पुढे, राणीच्या हातात फळ आहे, राजा निघून आला. राणी विचार करते, हे फळ जर आपण खाल्लं तर आपण अमर होऊ, पण आपलं तर प्रेम. बोला, झाकली 29 लाखाची. आपलं तर प्रेम हा परदानावर नाही, परदान. आपलं तर प्रेम घोड्याच्या खरारा करणाऱ्यावर आहे. राणीचं प्रेम घोडा धुणाऱ्यावर आहे. काय 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 लोकांच्या प्रेमाचे विषय, काय काय वर्तमानपत्रात वाचायला मिळतं. आता नको तिकडे जायला, वयाला शोभत नाही आपल्या. तिने ते फळ त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्याला दिलं. मला सांगत असताना तुम्हाला जरा बिभत्स वाटेल, पण त्या घोड्या करणाऱ्याचं प्रेमसुद्धा राणीवर नाही आहे. त्या घोड्या खरारा करणाऱ्याकडे फळ आलं. त्याने विचार केला, हे फळ आपण खाल्लं, पण आपल्या प्रेमाचा विषय तर ती भांडे घासणारी आहे. त्याचं प्रेम त्या भांडे घासणारीवर आहे. त्याने परत भांडे घासणारीला फळ दिलं. म्हणजे केंद्रातलं मंत्रिपद गेलं, पण परत पक्ष बदलल्यानंतर आपल्याकडेच आलं. असं झालं ते. आता लय सुज्ञ आहे तो लोक. परत तिच्याकडे फळ आलं, म्हणजे परत पद आलं. तिने ते फळ प्रामाणिकपणाने राजाला नेऊन दिलं. माझा दृष्टांत संपला. राजाने फळ घेतलं. राजाने विचार केला, आपलं प्रेम राणीवर जीवापेक्षा पलीकडे आहे. फळ म्हणजे जीवन आहे, फळ म्हणजे आयुष्य आहे, पण जीवनच त्याने राणीला दिलं होतं. आपण एखाद्या व्यक्तीला आपलं जीवन देऊ, पण त्या व्यक्तीचं प्रेम आपल्याकडे तेवढंच असेल असं सांगता येत नाही. राजाच्या वैराग्याला कारण ठरलं आणि राजाने जंगलाची दिशा धरली. म्हणून प्रेम, व्यवहारातलं प्रेम कधीकधी आपल्या उत्कर्षाला कारणीर ठरतं, कधीकधी संसारात गुंफण्याला कारणे ठरतं, कधीकधी व्यवहारातलं प्रेम आपल्या वैराग्याला कारण ठरतं. आता असे अनेक दाखले माझ्या पुढे आहेत, पण माझे गुरुजी, गुरुवर्य तात्या महाराज पंचदशीच्या पंचकरणाच्या पाठामध्ये एक उदाहरण द्यायचे. तात्या म्हणतात, प्रेम म्हटलं की पहिल्यांदा नातं समोर येतं पत्नीचं, पतीचं. तात्या म्हणतात, याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आहेत आणि त्यांच्या 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे कात्यायनी, एकीचं नाव आहे मैत्री. दोघी चक्रवर्ती सम्राटाच्या मुली आहेत, राजवैभवात थाटलेले आहेत. पण लग्न झालं एखाद्या डोंगरात, जंगलात, एकट्याच एका फाटक्या झोपडीत राहणाऱ्या एका फकीराशी, असं म्हणून चला. याज्ञवल्क्यांकडे संपत्ती नाही, पण दोघी पत्नी चक्रवर्ती सम्राटाच्या मुली आहेत. मला सांगायचं पुढे असं आहे, असे हिवाळ्याचे दिवस, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये याज्ञवल्क्य ग्रंथाचं स्मरण करत डोंगराच्या बाहेर आपल्या झोपडीच्या समोर बसलेले. तेवढ्यात मैत्री नावाची पत्नी दारात झाडत झाडत आली. मैत्रीकडे याज्ञवल्क्यांचं ब्रह्ममुहूर्तावर लक्ष गेलं आणि मैत्रीकडे लक्ष गेल्यानंतर मैत्रीने याज्ञवल्क्यांनी मैत्रीला प्रश्न केला, ऐका बोधवडकर, पंचक्रोशीतून आलेल्या सर्व सज्जनांना माझी विनंती आहे, जर आपण गृहस्थी जीवन जगत असू तर माझं वाक्य जरा कान उंच करू नये का. याज्ञवल्क्यांनी मैत्रीला विचारलं, मैत्री काय महाराज, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा महाराज. मैत्री खरं सांग, नक्की ऐका.
मैत्री खरं सांग, जी चक्रवर्ती सम्राटाचं राजवैभव सोडून यांच्या झोपडीत राहायला आली, त्या याज्ञवल्क्यांनी या मैत्रीला प्रश्न केला, मैत्री सांग बरं, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? मैत्री म्हटली, काय बोलता महाराज बोदवडकर? प्रश्न विचारला, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे मैत्री ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? सगळीच कीर्तनातली प्रश्न मनावर घ्यायचे नसतात बरं. तुम्ही रेंज गेल्यासारखं करू नका बुवा. जिओला टावर आहे ना? फुल आहे का? पण ते टावर खालीच रेंज नाही ना. मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? सगळीच कीर्तनातली प्रश्न मनावर घ्यायची नसतात. नाहीतर घरी गेल्यावर मैत्रीला विचाराल 12 वाजता, का गं मैत्री, तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? ती म्हणील, मेल्या लय थंडी आहे, गप झोप आता सकाळी बघू. गप झोप आता सकाळी बघू. आता यांचं प्रेम कळायला का शास्त्रण पुराण सांगायला पाहिजे का? सर, कोरोनाच्या काळातच यांचं प्रेम कळालं. मालक जर नोकरीवर असले आणि मालक जर नोकरी करून घरी आले तर या घरातूनच म्हणायच्या, कोरोनाच्या काळात ते 10 तास सुरू 8 तास बंद झालं होतं ना हाफ ड्युटी, ते हाफ ड्युटी करून जर मालक घरी आले तर या घरातूनच म्हणायच्या 12वी 3 वेळेस. हां, कळालं तर घ्या, नाही तर असू द्या, काय नाही, स्वयंपाक तयार आहे, बट्टी मस्त. हां हां, या घरातूनच म्हणायच्या. अहो, तसे घरामध्ये येऊ नका 12वी 3 वेळेस. तसे घरामध्ये येऊ नका, माझी लहान लहान लेकरं घरात आहे. बाहेरच पाण्याची बादली ठेवलेली आहे, बादली. ती तुमच्या मड्यावर, अरे माफ करा, ती तुमच्या अंगावर घ्या, नंतरच घरात या. मग हा म्हणायचं, का गं पण माझे शूज कुठे काढू? म्हणे ते त्या कोपऱ्यात. का गं माझे सॉक्स? म्हणे ते त्या कोपऱ्यात. का गं माझं शर्ट? दोरीवर. का गं माझे घड्याळ? ती भिंतीवर. का गं माझं पॉकेट? ते इकडे द्या. यांचं प्रेम कळायला का शास्त्रन पुराण? थोडं कमी करा. शास्त्रन पुराणच सांगायला पाहिजे का यांचं प्रेम कळ? आता काय सांगता बुवा, हे कोरोना म्हटलं ना की आम्हाला पण पाकिटच आठवते. सर, कोरोनाच्या काळात सगळंच बंद होतं. तुम्हाला तरी नोकरी आहे, आम्ही होतो सोयाबीन सोंगायला. 3,500 रुपये बॅग. कोरोनाच्या काळात आमचं सगळं बंद, कारण आम्हाला सवय पडली होती. वेगळ्या रंगाचा कागद हाताला लागल्याशिवाय दररोज झोपच येत नाही. आता आमचा दिवस दिवसा, आमचा दिवस रात्री सुरू होतो, यांचा दिवस दिवसा सुरू होतो. ते कोरोनाच्या काळात प्रेम किती आहे. आपण जर घराच्या समोर खुर्ची टाकून बसलो ग्रंथ वाचत, मी पण कोरोनातच उरकलेला एक महात्मा आहे. हे असे हार पाहिले ना की म्हणून मला रडू येते, कारण कोरोनामध्ये हाराची दुकानही बंद होती बरं. मुरमुऱ्याची हार होती, मुरमुऱ्याची. आता असू द्या, दारात खुर्ची टाकून बसलो ना की त्या झाडाच्या निमित्ताने येत आणि कुत्र्याला बघून म्हणत, हाडं 7 महिने झालं इथंच मरते. काय सांगावं. एक दिवस तर सर रात्रीचे 2:30 वाजले. आता आपले घरचे आहे म्हणून सांगतो, तुम्ही सगळे घरचा, याचा अर्थ लयच कमी करू नये असंही नाही. एक दिवस रात्रीचे 2:30 वाजले, झोपच येत नव्हती. 2:30 वाजले कोरोनाच्या काळात, झोपच येत नव्हती. गल्लीमध्ये आलो, राग आला बुवा. भजन बंद, कीर्तन बंद, मंदिरं बंद. राग आला, गळ्यातली माळ काढून टाकली. काढली याचा अर्थ तुमच्याकडे दर 5 वर्षांनी खुंटीला काढतात तशी काढली नाही, जप करण्यासाठी काढली. वेगळा अर्थ घेऊ नका. जप करत करत गल्लीत फिरत होतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तेवढ्यात आमचं बिराड घरातून बाहेर आलं. काय म्हणतात तुमच्याकडे? मंडळी, बायको, वाईफ, अर्धांगिनी, भार्या, जाया. एक नवीनच शब्द आला आमच्याकडे, ट्रॉली. हे मुंडण, ते ट्रॉली. नवरदेव दिसली की म्हणायचं मुंडण ट्रॉली. मागं ट्रॉली बरोबर जोडलेली असते. आमची ट्रॉली 2:30 वाजता घराच्या बाहेर आली आणि म्हणते, आता आमच्या म्हणजे 12वी 7 वेळेस.
बाहेर आली आणि म्हणते, अहो. म्हटलं काय? म्हणे तुम्ही का झोपत नाही? मी म्हटलं अगं मला ना झोपच येत नाही. मग म्हणे झोपीच्या गोळ्या घ्या. मी म्हटलं मी 4 घेतल्या. मग म्हटली काय ऐकता तो हे लोक. अरे एकही संसार कान लावायचा सोडला नाही तेवढा महाराजाचा तरी सोडा. का जसं का एखादा वेदांताचा सिद्धांत सांगणार आहे सर. हे कीर्तनकाराला खालीच यांच्यासाठी यावं लागलं नाही तर एवढी यायची गरज नाही. महाराजची बायको काय म्हणत होती. ती म्हटली चालू देऊ 4 वाजेपर्यंत असंच. ती म्हटली माझ्याकडे औषध आहे. म्हटलं घेऊन ये. कोण्याच औषधेने झोप लागत नव्हती. घरात गेली. तिने एक बुक्क्याची डबी आणली. थोडं तुमच्या लक्षात पोथी येते 4था अध्याय. बुक्क्याची डबी आणली. कागदाचं न भरलेलं महाराज पाकिट आणलं आणि तुम्ही दिलेलं बिना पाण्याचं नारळ आणलं. आणि रात्रीच्या 2:30 वाजता तिला माहित आहे याचं दुखणं काय आहे. तिने कपाळाला बुक्का लावला. रिकाम्या पाकिटावर नारळ ठेवलं. खोटं बोलत नाही बोधवळकर. अर्ध्या मिनिटात मला झोप लागली. पण माझा विषय इथे आहे. रिकामा पाकिट जर महाराजाला एवढ्या लवकर झोपवतं. विठाला विनोदाचा भाग सोडा. याज्ञवल्क्य विचारतात मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे. सगळंच कीर्तन विनोद म्हणून ऐकू नका. मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय. काय बोलता महाराज. माझं जे प्रेम आहे चक्रवर्ती सम्राटाची मुलगी आहे. राजवैभवाचा त्याग करून तुमच्याकडे आली. तुमच्या गळ्यात माळ घातली आणि 7 जन्म अविरत तुमच्याशी संसार करण्याचा पण घेऊन मी आलेली आहे महाराज. आणि तुम्ही मला विचारता तुझं माझ्यावर प्रेम माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय. महाराज तुमच्याच सुखा करता माझं प्रेम तुमच्यावर आहे. नाही मैत्री खोटं बोलतेस. याज्ञवल्क्यांची सुंदर वचन आहेत स्मृतीमध्ये. याज्ञवल्क्य मैत्रीला उपदेश करताना सांगतात, ए मैत्री नवारे पत्युक कामाय पतिप्रियो भवती आत्मनस्तु कामाय पतिप्रियो भवती नवारे जाया या कामाय जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती नवारे पुत्रस्य कामाय पुत्रप्रियं भवती आत्मनस्तु कामाय पुत्रप्रियं भवती नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवती आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. या जगाच्या पाठीवर मैत्री ऐक. या जगाच्या पाठीवर पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर, मायबापांचं मुलावर, मुलाचं मायबापावर. नाही. एक सैद्धांतिक वाक्य सांगतो तुमच्या लक्षात येईल. याज्ञवल्क्य लिहितात मैत्री या जगाच्या पाठीवर प्रत्येक जीव एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर अथवा एखाद्या पदार्थावर प्रेम करत असेल तर तो जीव त्या वस्तूच्या, त्या व्यक्तीच्या आणि त्या पदार्थाच्या सुखाकरता करत नसून आत्मनस्तु कामाय स्वतःच्या सुखाकरता करत असतो. म्हणून प्रत्येक जीवाचं प्रेम हे त्या वस्तूच्या, पदार्थाच्या, व्यक्तीच्या सुखाकरता नाही. आत्मनस्तु कामाय. आत्मनस्तु कामाय. जगातली सगळी प्रेम स्वतः करतायत. मी हे व्यवहारिक बोलत नाही, मी हे आध्यात्मिक बोलतो. म्हणून ऐका. पण जगाच्या मालक सुद्धा 2 ठिकाणी आपल्याला हे प्रेमाचा आविष्कार पाहायला मिळतो. एक खरं प्रेम पाहायला मिळतं, एक देवाच्या ठिकाणी आणि एक संतांच्या ठिकाणी. देवाचं प्रेम तर आपल्याला कळेल, पण एक सांगू, जगाचा मालक असणाऱ्या त्या देवालाही त्या भक्ताच्या प्रेमाची भूक आहे. हीच विशेषता जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात थोर प्रेमाचा केला थोर प्रेमाचा केला
केला आज दुष्काळ झाला. थोर प्रेमाचा केला आज दुष्काळ झाला. थोर प्रेमाचा केला आज दुष्काळ झाला. थोर प्रेमाचा केला थोर थोर प्रेमाचा केला आज दुष्काळ झाला. थोर प्रेमाचा केला आज दुष्काळ झाला. थोर जगाच्या पाठीवर दोन प्रेमधन्य आहेत, एक भगवंतानी भक्तावर करावा आणि भक्तानी देवा. काय आहे, एक साधा व्यावहारिक विषय म्हणतो. या जगाच्या पाठीवर खरं तर दोघांचं प्रेम विशेष पाहायला मिळतं आणि ते प्रेम मी दररोज 10 मिनिटं कीर्तनातून शेवटच्या स्तरावर सांगत असतो, पण अलीकडे त्याचा भाग आणतो. जगाच्या पाठीवर दोघांनी खरं प्रेम केलं. एक या हरीवर प्रेम केलं म्हणजे देवावर प्रेम केलं. देह जावो अथवा राहो हे प्रेम एका भक्ताचं आहे आणि शरीर संपलं तरी चालेल पण या मातीविषयी मी अविरत मरावं असं एका देशभक्ताचं प्रेम आहे. हे दोन प्रेम धन्य आहेत. मी 2 वर्ष आधी कीर्तन केलं मलकापूरचे शहीद जवान वंदनीय संजय सिंह राजपूत. ते कीर्तन आमचं खूप व्हायरल झालं सर फेसबुकला. 1 कोटी व्ह्यूज आहेत त्याला, माझी माऊली या चॅनलला. त्यावेळेस बोलत असताना असा विषय, प्रेम या दोघांचं आहे. व्यवहारात असा विषय मांडला जातो, क्यों मरते हो यारो सनम के लिए, क्यों मरते हो यारो सनम के लिए, दुपट्टा न देगी दफनाने के लिए, मरना है तो मरो वतन के लिए, तिरंगा मिलेगा कफन के लिए, तिरंगा मिलेगा कफन के लिए. चला मला तिकडे जायचं नाही. स्पर्श करतो, हां असं काहीतरी रेंज असल्यासारखं करा. स्पर्श करतो त्या विषयाला. दोघांचं प्रेम धन्य आहे. किती प्रेम आहे या दोघांचं सांगू. देशभक्ताचं. तरुणांनो, तुम्हाला तुमच्या जीवनात कुठलंही पद प्राप्त करता आलं नाही तरी चालेल, पण या 2 पदापैकी एक पद प्राप्त केल्याशिवाय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शरीर संपवायचं नाही. होता आलं तर हरिभक्त व्हायचं आणि होता आलं तर देशभक्त व्हायचं. या 2 पदापैकी एक पद तरी प्राप्त करावं. नाही हरिभक्त होता आलं निदान देशभक्त तरी व्हावं. देशभक्त म्हणजे सीमेवर उभा राहून हातांमध्ये बंधून घेऊन दुश्मनांवर गोळी झाडल्याने देशभक्त होत नाही. या मातीविषयी, आपल्या प्रांताविषयी, आपल्या तालुक्याविषयी कृतज्ञतेचा भाव अंतकरणात घेऊन त्याच्या उत्कर्षाकरता असणारी झटपट आपल्या समाजाकरता, याने सुद्धा देशभक्त होता येतं. आता एक बोलू, ते भारताचे माजी पंतप्रधान वंदनीय अटल बिहारी वाजपेयी यांची लेखणी फार सुंदर आहे. हो, फार सुंदर आहे. भारताचे माजी पंतप्रधान वंदनीय अटल बिहारी वाजपेयी लिहितात, एका हरिभक्ताचं आणि एका देशभक्ताचं किती प्रेम असू शकते या मातीवर आणि या देवावर. फार सुंदर कविता आहे त्यांची. ते लिहितात, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भी इसके लिए और मरेंगे तो भी इसके लिए, लेकिन मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उससे भी आवाज आएगी, भारत माता की जय. आता वाक्य पूर्ण करतो. मेल्यानंतर ज्याची हाडं भारत माता की जय म्हणतात तो देशभक्त आहे आणि मेल्यानंतर ज्याची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात तो हरिभक्त आहे. हे 2 प्रेम जगाच्या पाठीवरचे धन्य प्रेम आहेत. नाहीतर जीवनभर पाकिटातच आयुष्य गेलं, कशाची विठ्ठल विठ्ठल म्हणतील. आता मी तिकडे जात नाही बरं, माझं वय कमी पडतं महाराज. कुठं गेलं आयुष्य. ज्या ज्ञानोबाऱ्यांच्या तुकड्यावर आपण जगलोत त्या ज्ञानोबाऱ्यांनाच आपण विसरलो. सर मागण्यात असावी पण त्याला एक मर्यादा असावी. मी देशभक्तांविषयी काय बोलतोय थोडासा स्पर्श करतो 3 मिनिट. हा जो आमच्या डोक्यावरचा फेटा आहे, हा कोणी गेरव्या रंगाचा बांधतो, कोणी भगव्या रंगाचा, कोणी केशरी रंगाचा, कोणी गुलाबी रंगाचा, कोणी पिवळ्या, कोणी पांढरा. औसेकरांचा एक लातूरकडे फड आहे, ते हिरव्याच रंगाचा फेटा बांधतात. वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा कोण्याही रंगाचा असू द्या, पण वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा आज अस्तित्वात आहेत निव्वळ त्या देशभक्तांमुळेच. वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी यांनी किती कष्ट केले एका जम्मूच्या कवीने रेखाटलेलं सुंदर पद आहे. यांच्या माना कापल्या गेल्या, यांचे शरीर जडले अग्नीमध्ये, पण तरी सुद्धा वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहावा ही या देशभक्तांची उत्कंठा आहे. काय सुंदर पद रेखाटलं, मला फार भावतं ते. आम्ही प्रचलित केलं ते फार.
तलवार पे सर वार दिए, तलवार पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है. तेव्हा कुठेतरी तब जाके कही हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. या मातीविषयी किती प्रेम आहे त्या देशभक्ताचं आहे का. तेरी मिट्टी तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. हे जेवढे तरुण आज कीर्तनाला आले ना, हे सगळे वाघ आहेत. वाघ मी नाही, तो देशभक्त लिहितो. ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले हैं, एक लाल हुआ बलिदान तो क्या, 100 लाल तेरे रखवाले हैं. तेरी मिट्टी मैं मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. मला याचं बॅकग्राऊंड फार आवडते बरं. ओ ओ वाघ जखमी आहे आमचा जरा. ओ केसरी या जगाच्या पाठीवर देशभक्तांचं हरिभक्तांचं प्रेम आहे. या हरिभक्ताचं प्रेम देवाला एवढं आवडतं की या हरिभक्ताच्या प्रेमाचीच त्याला भूक आहे, आणि हरिभक्ताच्या प्रेमाचा दुष्काळ आहे त्याला. देवाकडे सर्व वस्तू आहेत, पण देवाकडे फक्त हरिभक्ताच्या प्रेमाची भूक आणि प्रेमाचा दुष्काळ आहे. तुम्ही म्हणाल महाराज आमचं नाही का. हो, तुम्ही आम्हीही देवावर प्रेम करतो, पण तुमचं आमचं प्रेम कसं आहे. एक मन आहे, अंगाला आला ताप, बोला बोला, अंगाला आला ताप देव माबाप, अंगाचा गेला ताप मी देवाच्या बापाच्या 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 बापाचा बाप. जोपर्यंत आपलं देवावर प्रेम कुठपर्यंत आहे आपल्याला. एक बोलू का, लय प्रेम सोपं झालं महाराष्ट्रात सध्या त्या कथेपासून. किती प्रेम देवावरचं सोपं झालं सांगू. 1 लोटा जल आणि तू जाय तिकडं, दिवसभर आम्ही मोकळे, नामस्मरण करायची गरज नाही. मी निंदा नाही करत. नक्कीच एक तांब्यावर पाण्यामध्ये हिंदूंना संघटित करून सक्रिय केलं ही चांगली गोष्ट आहे. पण एक सांगू, मी त्याच्याही पेक्षा एक सोपं वाक्य सांगू. देवाला 1 लोटाभर म्हणजे 1 तांब्याभर पाण्याची सुद्धा अपेक्षा नाहीये. देवाला पाहिजे ते निव्वळ प्रेम वस्तू अपेक्षित. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी,
भावांतकरणातली भक्ती पाहिजे. देवाला माहिती आहे का, देवाला बांधता येतो. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. कोण नाही या प्रेमाच्या दोरीने बांधलं? कोणी बांधलं ना? गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, दरिला 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 पंढरीचा चोर. एकदा साऊंडवाल्या दादासाठी जोरदार टाळ वाजवा, जोरदार. गोड लावलं बरं का. मला वाटते परवा दाताळ्याला तुम्हीच होते का? हे एकता कुठेतरी नाव ऐकलं हो, असंच काहीतरी नाव होतं. परवा दाताळ्याचा सप्ताह झाला 4-5 दिवसात. देवाला प्रेमाने, तुम्ही म्हणाल तुमचं आमचं प्रेम, अजिबात नाही. जोपर्यंत देवाकडून काय आहे, देवासाठीच देवावर प्रेम करणारे कमी आहेत, आणि जर असतील तर ते बघतायत. देवाच्या सुखाकरता देवावर प्रेम करता आलं पाहिजे, आणि देवाच्यासाठी देवावर प्रेम करणारे भक्त असतात, संत असतात. तुमचं आमचं प्रेम नाही, वस्तू नाही लागत त्याला, त्या वस्तूमागचं प्रेम लागतं. पत्रम पुष्पम फलम तो योम योम्या भक्त्या प्रयशती तदम, या श्लोकावरच्या सर्व ओव्या, मग निस्सीम भावेपासून सर्व ओव्या पाहून घ्या. देवाला निव्वळ प्रेमाची अपेक्षा आहे. आता काय आहे, देवावर प्रेम करणाऱ्याचे मधुसूदन सरस्वतींनी भक्तिरसामृतामध्ये 3 प्रकार केले. तुम्ही आम्ही कोण्या गटात पडतो आणि कोण्या प्रेमाची भूक त्याला, या 3 प्रकारापैकीच ते एक प्रेम आहे. जेणेकरून तुम्हीही त्या देवावर प्रेम करावं म्हणून या प्रश्नाचं उत्तर देतो. देवाला कोण्या प्रेमाची भूक आहे आणि कोण्या प्रेमाचा दुष्काळ आहे, मधुसूदन सरस्वतींनी सांगितलेले 3 प्रेम. पहिलं प्रेम, ज्याला मधुसूदन सरस्वतींनी सामान्य प्रेम म्हटले. दुसरं प्रेम, ज्याला समंजस प्रेम, रती शब्दाचा अर्थ आहे प्रेम, सामान्य रती, समंजसारती आणि समर्थारती. पहिलं प्रेम आहे सामान्य प्रेम, दुसरं प्रेम आहे समंजस प्रेम, आणि तिसरं प्रेम आहे समर्थ प्रेम. नाही कळलं, खाली येतो. 3 प्रकारचे प्रेम आहेत, आणि 3ही भक्तांनी केलेले 3 प्रेम आहेत. पण यातलं 3घांपैकी एक कोणतं प्रेम देवाला आवडतं त्या प्रेमाचा विचार सांगतो, आणि मूळ अभंगाकडे मी प्रदर्शित येतो. ऐका. पहिलं प्रेम आहे सामान्य प्रेम. कशाला म्हणावं सामान्य प्रेम? मत सुख सुखित्वम, ज्या प्रेमामध्ये स्वतःच्या सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणा सामान्य प्रेम. दुसरं प्रेम आहे समंजस प्रेम. कशाला म्हणावं समंजस प्रेम? उभय सुख सुखित्वम, ज्या प्रेमामध्ये दोघाच्याही सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणावं समंजस प्रेम. आणि शेवटचं प्रेम आहे समर्थ प्रेम. कशाला म्हणावं समर्थ प्रेम? तत् सुख सुखित्वम, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या प्रेमामध्ये फक्त त्याच्या सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणावं समर्थ प्रेम. नाही कळालं, खाली येतो. भागवताच्या दशमस्कंदामध्ये 3ही प्रेमाचे प्रकार पाहायला मिळतात. कुब्जेनी केलेलं प्रेम सामान्य प्रेम आहे, भगवंताच्या 16,108 पत्न्यांनी केलेलं प्रेम समंजस आहे, आणि गोकुळातल्या गोपींनी केलेलं प्रेम समर्थ आहे. नाही कळालं, आणखी खाली येतो. आता याच्यापेक्षा खाली आलोत मी गड्ड्यात पडलं ना. खाली येतो. कुब्जा देवावर प्रेम करते, कुब्जा देवावर प्रेम करते. भगवान परमात्मा अक्रूर काकाने आणलं, मथुरेत प्रविष्ट झाले. त्या गल्लीमध्ये फिरत होते. एक स्त्री समोरून निघाली. 8 ठिकाणी वाकडी आहे, आपल्या भाषेत अपंग आहे, एकही शरीराचा अवयव व्यवस्थित नाही. एका हातात काठी आहे, एका हातात एक पात्र आहे. त्या पात्रामध्ये गंध आहेत, चंदन आहेत, सुगंधित द्रव्य आहेत. ती चंदनाचं लेपन लावण्याचं काम कंस महाराजांना टिळा लावायचं काम करायची. नेमकी निघाली, आणि तिच्या हातातल्या त्या पात्रात असलेल्या सुगंधित चंदनाचा सुगंध भगवंताच्या नाकापर्यंत गेला. आणि गेल्यानंतर भगवान परमात्म्याने तिला आवाज दिला. आता सगळी लोक तिला कुब्जा म्हणायचे. कुब्ज शब्द संस्कृत आहे, त्याला मराठीमध्ये अपंग असं म्हणतात. आवाज दिला, ए सुंदरी, सुंदरी, अगं थांब, सुंदरी थांब. तिनं इकडे तिकडे पाहिला, आता तिला कुब्जे म्हणणारी लोक, तिला वाटलं सुंदरी, तिला वाटलं रॉंग नंबर आहे. परत चालत निघाली. मागून आवाज आला, ए सुंदरी, अगं तूच थांब. तिनं पाहिलं इथं स्त्रीलिंगी शब्दच नाहीये, आपणच आहे. कोण तूच थांब. कृष्णाने तिला थांबवलं, देवाने थांबवलं. कोण तुम्ही? मी नंदबाबाचा मुलगा, माझं नाव कृष्ण आहे. ए बाबा, मला सगळं जग कुब्जा म्हणतं रे, मला सुंदर म्हणू नको. का? कोणता अवयव माझा व्यवस्थित आहे शरीराचा पहा ना. एकही माझा शरीराचा अवयव व्यवस्थित नाहीये. ए बाबा,
मला कुब्जा म्हण रे, मला सुंदर म्हणू नको. आता ऐका, एखाद्या व्यक्ती जर एखादा आंधळा असेल, डोळा गेलेला असेल, त्याला आपण आंधळा म्हटलो तर त्याला एवढा राग येत नाही. पण त्याला जर आपण म्हटलो वा वा पाटील काय तुमचा डोळा आहे, वा वा एकदम सुंदर, ते म्हणते आंधळ्या मन, फुटक्या मन. पण डोळा चांगला आहे असं म्हणू नको. डोळा चांगला आहे त्याच्या त्या अवयवाची स्तुती केली की त्याला ते शब्द जास्त टोचतात. म्हणून ए कृष्णा, अरे बाबा कुब्जा म्हण रे, जग मला कुब्जा म्हणतं. सुंदरी म्हणू नकोस, एकही शरीराचा अवयव व्यवस्थित नाही. ए नाही ग, तू फार सुंदर आहेस. बरं बोल, काय काम आहे? काही नाही, तुझ्या हातात जे पात्र आहे त्यातले जे सुगंधित चंदन आहे त्याचा टिळा तेवढा माझ्या कपाळाला लाव. ए गवळ्याच्या नंदबाबाच्या पोरा, तुझ्या अंगीची घुरट घाणी आणि तनू काय दिसती ओंगळवाणी. तुझ्या अंगाचा दह्या दूध लोण्याचा वास येतो, गवळ्याचं पोरग तू, दही दूध लोणं चोरून खाणार आणि कंस महाराजांना लावणारं चंदन तुझ्या कपाळाला लावायचं म्हणतो. हो बाजूला. ए नाही ना, लाव ना ग, लाव ना ग. नाही हो बाजूला म्हणते ना. आणि कुब्जा पावलं टाकत टाकत निघाली. 2-3 पावलं कुब्जेने पुढे टाकले. नाही ग, अगं थांब थांब, मला लाव. ए सुंदरी, मला चंदन लाव, चंदन लाव, चंदन लाव. जाऊ देणार नाही. ए सोड, हो तिकडे बाजूला. आणि आता कुब्जा जोरात वेगात थोडी धावायला लागली. काठी टेकत टेकत वाकडी चालत चालत थोडी धावायला लागली. तेवढ्यात भगवान परमात्म्याने 2 धापा घेतल्या आणि तिचा हात धरला. हात धरल्यानंतर कुब्जा म्हणते कृष्णा सोड. नाही सोडत. ए ए कृष्णा सोड, काना सोड, गोपाळा सोड, ए नंदबाबाच्या पोरा सोड. देव म्हणतात कुब्जे, माझा एक स्वभाव आहे, मी एकतर कोणाला धरतच नाही आणि एकदा का धरलं तर परत सोडत नाही. हा माझा स्वभाव आहे. आता मला तुझं कल्याण करायचं आहे, कल्याण करायचं आणि सोबत भिवंडी करायची आहे. असू द्या, कल्याण करायचंय मला तुझं. भगवान परमात्म्याने तिच्या पायावर पाय टाकला, हनुवटीला हात लावला, अशी कुब्जेला वर उचललं. कुब्जेला भगवान परमात्म्याच्या हाताचा स्पर्श झाला रे झाला की कुब्जेला दिव्य शरीर प्राप्त झालं. तिचं शरीर व्यवस्थित झालं आणि कुब्जा सुंदर दिसायला लागली. कुब्जा सुंदर दिसायला लागली त्यावेळेस कुब्जेच्या मुखातले शब्द आहेत, ए बाबा आता चंदनच काय, हे सगळं शरीर तुझ्यासाठी अर्पण आहे. म्हणून कुब्जेने ती भगवान परमात्म्याच्या कपाळाला चंदन लावलं. आणि कुब्जा एक विनंती करते, कृष्णा, ए कान्हा, ए मधुसूदना, माझी तुला एक विनंती आहे. काय ग कुब्जे, बोल, काय तुझी विनंती आहे? काही नाही, मी दासीच्या गल्लीत राहते, मी झोपडपट्टीत राहते, बरं का, मी दासीच्या गल्लीत राहते. माझी तुला एक विनंती आहे, माझ्या गल्लीमध्ये एकदा तू माझ्या घरी झोपडीत ये आणि मला तुझी सेवा करू दे. आता ऐका, कुब्जेचं प्रेम देवावर किती आहे. कुब्जेला वाटतं हा जर माझ्या घरी आला तर मला सुख मिळेल, पण कुब्जा हा विचार करत नाही. हा जगाचा राजा आहे, हा जगाचा मालक आहे. हा जर माझ्या सामान्य दासीच्या गल्लीत आला तर याला जग काय म्हणेल उद्या, याचा विचार कुब्जा करत नाही. कुब्जा स्वतःच्या सुखाचा विचार करते आणि जे स्वतःच्या सुखाचा विचार करतं ते पहिलं प्रेम आहे, ज्याला सामान्य प्रेम म्हणतात. दुसरं प्रेम आहे समंजस प्रेम, जे दोघाच्याही सुखाचा विचार करतं. ते कोणी केलं? भगवान परमात्म्याच्या पत्न्यांनी केलं. सांगतो, भजन करा विठाला. भगवान परमात्म्याच्या 16,108 पत्न्यांनी हे प्रेम केलं. कसं केलं सांगतो. अनेक टीकाकार, अनेक कथाकार हा प्रसंग सांगत असतात. एकदा म्हणे देवाचं डोकं दुखायला लागलं आणि देवाच्या डोक्यावर उपचार करण्यासाठी अश्विनी कुमारासारखे वैद्य आले, तरी सुद्धा देवाचं डोकं दुखणं थांबलं नाही. कुणी जरी तर डॉक्टरेट क्षेत्रात असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो की प्रत्येक कार्याची कुठली तरी अधिष्ठात्री देवता असते आणि वैद्यांची अधिष्ठात्री देवता आहे ती म्हणजे अश्विनी कुमार. अश्विनी कुमार देवाच्या डोक्यावर उपचार करायला आले, तरी सुद्धा देवाचं डोकं दुखणं थांबलं नाही. अश्विनी कुमार उपचार करून गेले. 16,108 पत्न्यांची धावपळ आहे. का धावपळ आहे सांगतो. 16,108 पत्न्यांची धावपळ आहे. कोणी लेप करते, कोणी काढा करते, कोणी टॅबलेट देते, कोणी पट्टी ठेवते, कोणी काही, कोणी डोकं दाबते, कोणी काही, सगळ्यांचे उपचार सुरू आहेत. 16,108 पत्न्यांची धावपळ का सुरू आहे? ऐका, त्यांची धावपळ असण्याचं कारण हे, कारण देवाचं डोकं दुखणं थांबलं म्हणजे देवाला सुख मिळेल आणि देवाला सुख मिळालं म्हणजे आम्हाला सुख मिळेल. अशा दोघाच्याही सुखाचा विचार ज्यात आहे ते समंजस प्रेम आहे. पण एक खरं वाक्य बोलू, देवाला सामान्य प्रेम करणाराही भक्त आवडत नाही आणि देवाला समंजस प्रेम दोघाच्या सुखाचा विचार करणाराही भक्त आवडत नाही. देवाला ते भक्त आवडतात जे त्याच्या सुखा करतात, त्याच्यावर प्रेम करतात. मला नाही वाटत या मंडपामध्ये बसलेला एकही भक्त देवाच्यासाठी देवाकडे आला असेल असं मला वाटत नाही. एकही आला नसेल. अरे जिथं ऐकणाऱ्याचं होत नाही, जिथं सांगणाऱ्याचं होत नाही तिथं ऐकणाऱ्याचं कधी होईल? सांगणाऱ्याचीच ही अवस्था होत नाही तर ऐकणाऱ्याची कधी होईल? इथं प्रत्येकजण काहीतरी उद्देशाने आलेलं आहे, माझं हे व्हावं, माझं ते व्हावं, मी त्याचं नामस्मरण करेल, मी हे करेल, मी ते करेल. पण देवाच्या सुखाकरता देवावर प्रेम करणारे भक्त मात्र बोटावर मोजण्यासारखे असतात. आणि ते भक्त कोणते आहेत बद याचा विचार मांडतो. हे प्रेम गोपींनी केलं. कसं केलं? नारद देवाकडे आले. नारद म्हणतात समर्थ नावाचं प्रेम आहे ते. नारद देवाकडे आले. देवाला म्हणतात नारदा,
देवा काय होते रे? नारदांनी विचारलं. नारदा, अरे माझं डोकं दुखते रे नारदा. काय करू देवा? सांगा काय करू देवा? काही नाही नारदा, सर्व उपचार झाले. देवा एखादा उपाय असेल ना? एक उपाय आहे म्हणे. काय उपाय? माझ्या भक्ताच्या पायाची माती नारदा माझ्या डोक्याला लावायला, औषध म्हणून लावायला आणा. नारद गेले, सर्व भक्तांना भेटले, एकाही भक्तांनी पायाची माती दिली नाही. नारद परत आले, लवकर आणतो. नारद परत आले, लवकर आणतो जरा. नारद आता ते आपलं काय तिकीट आपल्याला हातचं द्यायचं आहे. नारद परत आले. नारद म्हणतात, देवा एकाही भक्तांनी पायाची माती दिली नाही. का दिली नाही देवा? का दिली नाही नारदा? देवा त्यांना भीती आहे, आपल्या पायाची माती जगाच्या मालकाच्या अभ्रपटलाला म्हणजे कपाळाला लागली तर आपल्याला त्याचा दोष पाप लागेल आणि त्या पापाच्या प्रभावाने आपल्याला नरकात जावं लागेल. या नरकाच्या भीतीपोटी एकाही भक्तांनी पायाची माती दिली नाही. मग त्याही वेळेस देवाच्या मुखात वाक्य आलं, कधी कधी पुरुष म्हणून जन्माला येणं व्यर्थ वाटतं. कारण का? यांच्या अंतःकरणात भक्तीचा उदय फार लवकर होतो. आपल्या अंतःकरणात भक्ती येण्याकरता थोडा वेळ लागतो. काय की बा भक्ती पण पार्सिलिटी करते का काय काय माहीत. कारण ती स्त्रीलिंगी आहे आणि त्यांच्याचकडे लवकर जाते का काय काय माहीत. कदाचित स्त्रीलिंगी असावीच म्हणून त्यांच्याकडे जाते की काय काय माहीत. भगवान परमात्म्याच्या मुखात वाक्य आलं, नारदा सगळीकडे गेले होते. हो देवा, सगळीकडे गेलो होतो. त्यावेळेस देवाच्या मुखात पहिलं वाक्य आलं, नारदा तुम्ही त्या गोकुळातल्या गोपींकडे गेले होते का? नारद म्हणतात, नाही. का गेले नाही नारदा? कारण देवा त्यांना भीती आहे. का गेले नाही नारदा तुम्ही त्यांच्याकडे? नारदांचे वाक्य आहे का? नारद म्हणतात, देवा त्या गवळणीकडे न जाण्याचं कारण त्या काय तुझ्या भक्त आहेत का? भक्त नाहीत देवा. त्या दही दूध लोणी विकणाऱ्या पोरी, आता ऐका, दही दूध लोणी विकणाऱ्या पोरी तुझ्या भक्त आहेत. संत क्रियेवरून ठरत नसतो बरं. काही काही लोक क्रियेवरून संत ठरवतात, कपड्यावरून संत ठरवतात. तुकडोजी महाराजांचे असे काही वचन आहेत जे जहाल आहेत. दाढी वाढवल्याने जर साधू झाला असता तर जंगलातल्या सर्वांगावर, अस्वलाच्या सर्वांगावर केस असतात, मग त्याला महात्मा म्हणायला पाहिजे होतं. तुकोबारे म्हणतात, भगवी वस्त्री धारण केल्याने साधू झाला असता तर भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा. भगव्या रंगाचं कुत्रच असतं. बिळात राहून गुफेत कंदमुळं खाऊन साधू झाला असता तर घोरपडीसारखे प्राणी बिळातच राहतात, मग त्यांना साधू म्हणायला पाहिजे होतं. साधू ही क्रिया नाही, साधू ही अवस्था आहे. साधू ही अवस्था आहे. एखादा चांगले पांढरे कपडे घालून, फेटा बांधून, मोठी बॉडी, मोठी गाडी, साधारण माणूसही असू शकत नाही. पण एखाद्या महात्म्याच्या अंगावर एक चिंदीवर कपडा नाही, पण माग वद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी उष्ट्यापत्रावळी निमित्त विदेहत्व तव हो प्रगट. बंकटलालावरी तुझी कृपा जाहली ती साची. गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेशी लावूनी ओटी. तव पदतीर्थे वाचविला जान रावतो भक्तबला. अहो ज्यांनी स्पर्श करावा आणि गाय गाय शुक्लालाची गोमाता द्वाड बहोत, नाही का? ताकडी कर हरिदासाता, ताकडी कर हरिदासाता. हो टाकडी कर हरिदासाचा, टाकडी कर हरिदासाचा. अश्वशांत केला साचा, अश्वशांत केला साचा. जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तुझी भक्त जना. जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तुझी भक्त जना. जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तुझी भक्त जना. जय सद्गुरु गजानना, रक्षक तुझी भक्त
भक्तजना क्रियेवरून साधू ठरवला जातो आजकाल. देवाच्या दही दूध लोणी विकणाऱ्या पोरी काय तुझ्या भक्त आहेत का? आता नारदांचा गर्व घालवायचा होता. भगवान परमात्मा म्हटले, नारदा आपलं काम आहे, एकदा जाऊन पहा. कोणीच पायाची माती दिली नाही आपल्याला, जा त्यांच्याकडे. नारद गेले. गवळणी त्या निधिवनात भगवंताच्या आलापामध्ये रडत होत्या. तेवढ्यात नारदांना येताना पाहिलं. सर्व गवळणींनी त्यांचं स्वागत केलं. बसायला उच्च आसन दिलं. स्वतः खाली हात जोडून बसल्या. गवळणींनी नारदांना प्रश्न केला, नारदजी कशा करता आलात? तुम्ही वैष्णव आहात, तुमचं येण्याचं कारण साधन असेल. काय कारण आहे तुमचं येण्याचं? त्यावेळेस नारद पहिलं एकच वाक्य बोलले. नारद म्हटले, हे पोरीनो, नारद गोपींना पुरीच म्हणतात. पण या कथेनंतर नारदांना गोपींचा अधिकार कळाला आणि नारदांनी निव्वळ गोपीवर स्वतंत्र ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे नारद भक्तिसूत्र. सर्व सूत्र गवळणींवर आहेत. ए पोरींनो, गोपाल कृष्णाचा निरोप घेऊन आलोय मी. अरे बापरे, निरोप म्हटलं की एक गवळण खाली बसलेली होती, जोरात उभी राहिली. म्हटली, ओ नारदा, पुढे वाक्य बोलू नका. त्याचा निरोप आम्हाला, त्या काळ्याचा निरोप सांगू नका. तो वरूनही काळा आहे. बोला, तुम्ही नका म्हणू, गवळणी म्हणू द्या. आपलंच काळं गेलं नाही, त्यांचं काळं गेलं म्हणून काळ्या म्हणतात. तो वरूनही काळा आहे आणि आतूनही काळा आहे. ओ नारदा, त्याचा निरोप आम्हाला. अगं झालंय काय? कारण काय त्याचा निरोप नाही ऐकण्याचं? ऐका कारण. नारदा, तुम्हाला माहित नाही, ज्या वेळेस त्याला घ्यायला अक्रूर काका गोकुळात आले आणि त्या गोकुळात आलेल्या अक्रूर काकाला, तो अक्रूर काका आमच्या देवाला मथुरेला, कंसाच्या राजधानीला कायमचं नेणार आहे हे आम्हाला कळालं. त्या अक्रूराला आम्ही शिव्या देत होतो. अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडिले? का घात करू आलासी वदसी सकळा. अक्रूरा नाव तुझे तैसी न करणी. हे अक्रूरा, खबरदार चांडाळा, आमच्या कृष्णाला घेऊन जाशील तर. अरे तुझं नाव तर अक्रूर आहे, तुझ्या नावाचा अर्थ होतो क्रूर नाही असा, पण तू तर तुझ्या नावाने आचरण ठेवत नाहीस. हे अक्रूरा, खबरदार जर आमच्या कृष्णाला नेशील तर. नारदा, त्या अक्रूराला आम्ही शिव्या देत होतो आमच्या कृष्णाला नेणार आहे म्हणून. तू आमच्या कृष्णाला नेईल असं कळालं. आम्ही त्याच्या रथाच्या पुढे आडव्या पडलो. भूमी पडल्या व्रजबाडी, कोण त्या सांभाळी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी. नारदा, संपूर्ण गोकुळ आमच्या नयनाश्रूंनी भिजलं होतं. आम्ही रथाच्या पुढे त्या घोड्याच्या टापाजवळ आडव्या पडलो होतो. अक्रूरा, तुला जर आमच्या कृष्णाला न्यायचंच असेल तर अगोदर आमच्या अंगावरून रथ घेऊन जा. पण नारदा, त्यावेळेस रथी चढले वनमाडी. भगवान परमात्मा ज्यावेळेस रथात चढले ना नारदा, त्यावेळेस अक्रूर काकाला त्यांनी सांगितलं, वेगी हाके रथासी. त्यांना माहीत नाही आम्ही रथाच्या पुढे पडलेलो आहोत. पण ज्याचा निरोप घेऊन आला तो म्हटला, नारदा ऐका, वेगी हाके रथासी. अक्रूर काका हाका रथाला. अक्रूर काका म्हटले, देवा, त्या गवळणी त्या गोपी रथाच्या पुढे पडलेल्या आहेत असं त्याला सांगितलं. त्यावेळी ज्याचा निरोप घेऊन तुम्ही आलात ना नारदा, तो रथाच्या खाली उतरला नाही, तो रथाच्या वरच उभा होता. आणि वरून त्याने आम्हाला खाली हाक मारली, ए गोपींनो, का पडल्यात रथाच्या पुढे? उठा, व्हा बाजूला. त्याचा शब्द म्हणून आम्ही उभ्या राहिलो आणि हात जोडत जोडत थोडं थोडं रथाच्या बाजूला झालो. नारदा, आम्ही जसं रथाच्या बाजूला झालो तसं तो आम्हाला शेवटी एकच वाक्य बोलला, ए गोपींनो, काळजी करू नका, मी तुम्हाला भेटायला येतो. मी तुम्हाला भेटायला येतो म्हणून निघून गेला नारदा, परत आला नाही. गोपींनी त्याला 3 विशेषणं दिले भागवताच्या दशमस्कंदामध्ये. आप्तकामहा, हाप्तकामहा आणि ह्युपद्रुतहा. तो स्वतःचं कार्य साधून घेण्यामध्ये कुशल आहे नारदा, तो आप्तकाम आहे. नारदा, आम्हाला त्याचा निरोप सांगू नका. तो गेला, तो परत आला नाही. अरे त्याच्या विरहापोटी घर सोडून धरिले रान. आम्ही घर सोडलं, प्रपंच सोडला आणि त्याच्या त्या प्रेमाच्या वेड्यापणाने आम्ही या जंगलात भटकायला लागलो. नारदा, त्याने आमच्या अंतःकरणाचा विचार केला नाही. काय म्हणून आम्ही त्याचा निरोप ऐकू? सांगू नका, सांगू नका त्याचा निरोप. एक गवळण शेजारी बसली होती. ती गवळण हिला म्हणते, अगं सखे, फार जोरात बोलतेस, खरं आहे तुझं, त्याच्याविषयी आपल्याला राग आहे. म्हणे हो. फार तिटकारा आहे त्याचा आपल्याला. म्हणे हो. मग एक करू, नारदांनी काय निरोप आणला तेवढा ऐकून घेऊ. जसं त्याने आपल्याविषयी काहीच केलं नाही, तो खोटं बोलून निघून गेला, तसं आपल्यालाही त्याच्याविषयी काहीच करायचं नाही, निव्वळ निरोप ऐकून घेऊ. बरं सांगा नारदा, काय निरोप आहे? नारद म्हटले, ए पोरीनो, गोपालकृष्णाचं डोकं दुखतंय आणि त्यांनी तुमच्या पायाची माती औषध म्हणून डोक्याला लावायला मागितली. पहिले फक्त निरोप सांगितला, एवढंच सांगितलं होतं, पण काय निरोप सांगितलं हे सांगितलं नव्हतं.
मध्यंतरी गवळण बोलून गेली. जी गवळण बोलत होती तिने वाक्य ऐकलं. सर्व गवळणी ऐकतात. ए पोरीनो, गोपालकृष्णाचं डोकं दुखतंय आणि त्यांनी तुमच्या पायाची माती औषध म्हणून डोक्याला लावायला मागितली. त्याचं डोकं दुखतंय, तुमच्या पायाची माती औषध म्हणून मागितली. जी गवळण पांढरी चारच्या स्वरात वर बोलत होती ना, त्या गवळणीने वाक्य ऐकलं, त्याचं डोकं दुखतंय आणि पायाची माती औषध म्हणून मागितली. तीच गवळण शेजारच्या गवळणीला म्हणते, ए चंद्रावडे मेले, काय तोंड बघतेस, घे तो घट, जा यमुनेत आण पाणी. एक गवळण धावत यमुनेत घट घेऊन गेली. तिने पाणी आणलं, हिच्याजवळ दिलं. हिने ते पाण्याचा घट घेतला, मातीवर ओतला, पायाने चिखल केला, चिखल हातात घेतला, नारदांच्या हातात दिला. नारदांना सांगितलं, ओ नारदा निघा, पळा, जा नारदा, निघा नारदा, त्याला दुःख होत असेल, त्याचं डोकं फार दुखत असेल, त्याला वेदना असतील. ओ नारदा, तो किती कोमल आहे, आम्हाला माहीत आहे नारदा, त्याचं दुःख आता ऐकवत नाही. निघा नारदा, पळा नारदा, जा नारदा, निघा नारदा. नारद म्हणतात, आताच काळ्या म्हणत होती, आता निघा म्हणते, पळा म्हणते, चिंग चिंग चिंगाट, मी चिंग चिंग चिंगाट नाही म्हटलं, चिंग चिंग चिंगाट पळा म्हणते, आताच काळ्या म्हणत होती. बोधवडकर सांगू, यालाच प्रेम म्हणतात. एका क्षणात भांडता आलं पाहिजे साहेब, आणि एका क्षणात ज्याच्याशी प्रेम आहे, ज्याच्यावर प्रेम आहे, त्याचे भांडणं एका क्षणात संपवता आले पाहिजे. प्रेमाची व्याख्या आहे. काही लोक म्हणतात, महाराज तो माझा मित्र होता, फार प्रेम होतं माझं त्याच्यावर, पण 15 वर्ष झाले मी त्याच्याशी बोलत नाही. त्याला सांगा, तुझं प्रेम नव्हतं त्याच्यावर, तुझा स्वार्थ होता. कारण जिथं स्वार्थ येतो तिथं प्रेम टिकत नाही, आणि प्रेम जिथं असतं तिथं स्वार्थ अजिबातच नसतो. आता ऐका, गोपी म्हणतात, नारदा निघा, पळा नारदा. काय त्या गोपींचं प्रेम आहे हो, सर्वस्व अर्पण केलं. कधीतरी देवानी त्या गोपींचा एक अंश तरी आपल्याला त्या प्रेमातला द्यावा. नारद निघाले. नारद म्हणतात, पोरीनो, पण तुम्हाला याचा परिणाम काय होणार आहे माहिती आहे का? काय होणार आहे नारदा, आम्ही अशिक्षित आहोत, आम्ही शिकलो नाही, काय परिणाम आहे याचा? नारद म्हणतात, पोरीनो, तुमच्या पायाची माती जर त्या मालकाच्या कपाळाला लागली तर तुम्हाला त्याचं पाप लागेल, आणि पापाच्या प्रभावाने कदाचित नरकात जावं लागेल. सगळ्यांनी कथा ऐकलेली आहे. गोपी म्हणतात, नारदा नरकात जावं लागेल असं म्हणताना नारदा, ऐका नारदा, आमच्या पायाच्या मातीने जर त्याचं डोकं दुखणं थांबत असेल ना नारदा, आमच्या पायाच्या मातीने जर त्याला समाधान मिळत असेल, आनंद मिळत असेल, मी आता मूळ विषयावर येतो, आमच्या पायाच्या मातीने नारदा जर त्याला सुख मिळत असेल तर त्याच्या सुखाकरता असा एक नरक सांगू नका नारदा, त्याच्या सुखाकरता असे हजारो नरक आम्ही भोगायला तयार आहे. हजारो नरक. हे त्याच्याच सुखाकरता जे केलं जातं ना सर, त्याच्याच सुखाकरता जे केलं जातं त्याला समर्थ नावाचं प्रेम म्हणतात. आपली तशी अवस्था होत नाही. त्याच्या सुखाकरता आपण त्याच्यावर प्रेम करू शकत नाही. याच प्रेमाची त्याला भूक आहे, आणि याच प्रेमाचा त्याला दुष्काळ आहे. त्याला कुब्जेसारखे स्वतःच्या सुखासाठी प्रेम करणारे अनेक मिळतील, त्याला दोघाच्याही सुखासाठी 16,108 प्रेम करणाऱ्या पत्न्या मिळतील, पण त्याला निव्वळ त्याच्या सुखाकरता त्यांनी कितीही त्रास दिला तरी त्याच्यावर प्रेम करणारे त्यांनी संसार जरी जाळला, घालून या शून्य असं जरी त्याने केलं तरीसुद्धा तुकोबाऱ्यांसारखे महात्मे, त्याला जीवाच्या पलीकडे प्रेम करणारे संत कमी मिळतील. कारण माहीत आहे किती प्रेम आहे गोपींचं सांगू. त्या एका उत्तरेच्या संतांनी रेखाटलेलं सुंदर पद आहे, फार प्रचलित झालं ते. किती प्रेम केलं ऐका त्यांनी. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. किती प्रेम केलं त्या गोपींनी. लय पद झालं प्रसिद्ध आहे. एक पद म्हणायचे 21 घेते ते. आता मी आर्टचा विद्यार्थी आहे बरं, ते कॉमर्सवाले पाहून घ्या. किती प्रेम केलं आहे का. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. टाळ हा दगिन हा टाळ वाजवा जरा जोरात. हा एकदा टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. काय प्रेम केलं त्या गोपींनी ऐका. एक टाळी, एक. वा 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 महाराज वा. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार
मुरली वाले ओ बंसी वाले, 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 मुरली वाले मुरली वाले। किती प्रेम केलं. एक हिंदी मध्ये पद आहे, प्यार करने वालों को बदनाम होना पड़ता है साहब. प्रेम करणाऱ्या लोकांना वाईट व्हावं लागते जगासाठी. पण ते हे प्रेम नाही बरं, हे भक्ताचं प्रेम. हे प्रेम ज्ञानोबाऱ्यांच्या भाषेत लातोनी फोडी नाकाडे असं प्रेम. वो तो राधा गई बदनाम रे, बिन तेरे हो गया मन मेरा बावरे, दास नारायण हो गया पावन, चरणों में ले ले मुरली वाले बंसी वाले, कुमारी गोबार कुमारी गोपार कुमारी गोबार कुमारी गोपार कुमारी गोबार कुमार गोपार कुमारी गोबार कुमार गोपार कुमारी गोबार कुमार गोपार कुमारी गोबार कुमार गोपार कुमारी गोबार कुमारी गोपार गोबार कुमारी कुमार गोपार कुमारी गोबार कुमारी गोपार कुमारी गोबार कुमार गोबार कुमार. बोला मुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आदि शक्ती मुक्ता सद्गुरु गजानन सद्गुरु महाराज गोपाल कृष्ण भगवान श्री रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान उमापति बोलो रे भाई. गोपींनी केलेलं त्याच्या सुखाकरता जे समर्थ नावाचं प्रेम आहे, त्या प्रेमाची त्याला भूक आहे. म्हणून थोर प्रेमाचा भुकेला, याच प्रेमाचा त्याला दुष्काळ आहे. हाची दुष्काळ तयाला. मग काहू तुकोबरा याची काही उदाहरणं आहेत का? आहेत ना. ऐका महिमा आवडीची, बोरे खाई बिल्लिटीची. पहिल्या दिवशी जरा वेळेत उरकावं, कारण का पहिल्या दिवशी शास्त्रही सांगतं कमीच काम करावं, कारण का प्रथम क्षेमकरम भवेत. पहिल्या दिवशी जर जास्त काम केलं, ते पहिल्या दिवशी पोरं जिमला जातात ना, गॉय जिम ओढतात, दुसऱ्या दिवशी जिमच्या उपयोगातच पडत नाही. ते पहिल्या दिवशी फार काम केलं की दुसऱ्या दिवशी माणूस कामाच्या लायकीचं उरत नाही. म्हणून नियोजित वेळेमध्ये बरोबर 10:30ला संपणार आहे. कोणी प्रेम केलं तुकोबारे म्हणतात, ऐका महिमा आवडीची, बोरे खाई भिल्लिटीची. भिल्लिनीची बोरं खाल्ली रामप्रभूंनी. का खाल्ली? ते जुने कीर्तनकार म्हणतात, सर शबरीनं कोण्या कंपनीच्या ब्रशने दात घासले होते सांगा? ओरल बीचा होता का टंग क्लिनरवाला झिगझॅग कंपनीचा होता? बरं कोण्या कंपनीची पेस्ट होती आई? पेप्सोडंट, कोलगेट, बबूल, रामदेव बाबाची दंतकांती. कांती नाही, शांती नाही. शेवाळलेल्या दाताच्या शबरीची उष्टी बोरं रामाने खाल्ली. का खाल्ली? उत्तर तिथंच आहे. थोर प्रेमाचा भुकेला. मी सिद्धांत सोडवला. थोर प्रेमाचा भुकेला. मग का हो तुकोबराय, आणखीन कोणाचं प्रेम आहे ना? पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडेची. कोरडेच पोहे खायची गरज होती का देवाला? होती का? नव्हती गरज. एक साधं वाक्य बोलतो, तुम्हा आम्हाला एकच असते तर राजा कोरडे पोहे खाऊ देत नाही. त्याला 16,108 होत्या. हां, तो म्हणू शकला असता, रुक्मिणी, सत्यभामे,
ए जामवंती, बद्रे, कालिंदी, अगं ऐकलंस का? माझ्या मित्रांनी पोहे आणलेत, जरा बारीक कांदा चीर, कढईमध्ये तेल घाल, तेल तापू दे, लाल लाल कांदा भाजून घे, वरून जिरे मोहरी घाल, कढीपत्ता घाल, नंतर हिरवी मिरची टाक, शेंगदाणे टाकायला विसरू नको. तुम्ही म्हणाल हा काय आचारी आहे का? नंतर माझ्या मित्राने आणलेले पोहे भिजून घे, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून फ्राय करून घे, 12-3 वेळेस फ्राय टाकून घे, फ्राय करून घे. फ्राय केल्यानंतर एका डिशमध्ये घे. डिशमध्ये घेतल्यानंतर त्याला शोभा येण्याकरता बारीक बारीक शेव घाल. नंतर शेवटी शेव घातल्यानंतर वरून निंबू, तेवढं तुमच्या लक्षात आहे, हा निंबू पिळू हां, ते वरून निंबू पिळ. देव म्हणू शकला असता, पण देवानी फके मारे कोरडेची, कोरडेच का खाल्ले? त्याचं उत्तर आहे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला तुकोबारे म्हणतात. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, उच्चिष्ट शबरीचे, थोडे सुदामजीचे, तुका म्हणे भक्ती पुढे, थोर प्रेमाचा भुकेला. एकदा सगळ्यांनी हात वर करा. हाची दुष्काळ स्ट्रेट गेले का? राहू द्या असेच 12 वाजेपर्यंत. ज्ञानोबाराया इंद्रायणी काजल भी बोले, श्रीमुक्ताई माऊली. इंद्रायणी का जल भी बोले, श्रीमुक्ताई माऊली. जल भी बोले, श्रीमुक्ताई एक हा तापी मैया जल भी बोले, जय मुक्ताई माऊली. जल भी बोले, श्रीमुक्ताई माऊली. पूर्णाई का जल भी बोले, मुक्ताई माऊली. श्रीमुक्ताई माऊली हो, जय मुक्ताई माऊली. श्री मुक्ताई माऊली है, मुक्ताई आनंद निवासी ज्ञानोबा बोले, श्रीमुक्ताई माऊली. आनंद निवासी ज्ञानोबा बोले, श्री मुक्ताई माऊली. त्र्यंबक निवासी दादा बोले, श्रीमुक्ताई माऊली. निवासी दादा बोले, श्री मुक्ताई. हे सासवड निवासी काका बोले, श्रीमुक्ताई माऊली. निवासी काका बोले, श्री मुक्ताई. श्रीमुक्ताई माऊली हो, जय मुक्ताई बोले. श्री मुक्ताई माऊली. हे गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. हे गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली.